ह्या 124 वर्षांच्या म्हाताऱ्या आजीने दुनियाला असा धोका दिला की जे ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. तर बघा 1965 मध्ये ही आजी 90 वर्षांची होती. आता ही होती खूप श्रीमंत. तिच्याकडे एक लक्झरी प्रॉपर्टी होती ज्यात ती राहत होती. परंतु एक प्रॉब्लेम होता की हिचा कोणी वारसच नव्हता. कोणी मुलगा कोणीच नव्हते. होता पण तो कार ऍक्सिडेंट मध्येच मेला होता. तर आता प्रॉपर्टीला सांभाळणारा कोणी नव्हता. तर एक चालाक वकील आला व त्याने म्हटले की बघा मी तुमची पूर्ण सेवा करेल व तुम्हाला 2.5 लाख महिना पण देईल व सर्वात मोठी गोष्ट की मी तुमच्या सोबतच राहील. फक्त तुम्ही हे करा की जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून टाका. ही फ्रान्सची गोष्ट आहे. तर फ्रान्समध्ये हे नॉर्मल आहे. हे करतात असे. पण झाले असे की त्या वकिलाला वाटले की ही तर 5 वर्षात मरून जाईल व प्रॉपर्टी तर मिळेलच ना. कारण 100 वर्षांपेक्षा जास्त कोणी जगत नाही. आता हा 2.5 लाख महिना देतो व तिची सेवा करतो. वाट पाहतोय कधी जाईल ती म्हातारी. 90 वर्षांपासून 95 वर्षांची झाली. 100 वर्षांची झाली, नंतर 105 वर्षांची, परत 110 वर्ष जगली, 115 वर्ष जगली. नंतर ती अशी करत करत 124 वर्षांपर्यंत जगली. नंतर अशी परिस्थिती झाली की तो वकीलच मेला म्हातारा होऊन. तरी पण ही आजी जिवंत होती. त्यांनी जे रिव्हर्स मॉर्गेज साइन केले होते ते त्यांच्यावरच भारी पडले, कारण हे लीगल अग्रीमेंट होते. त्यामुळे हा वकील मेला त्यानंतर त्याच्या फॅमिलीला 2.5 लाख रुपये द्यावे लागले महिन्याला त्या म्हातारीला.